यांची ही उंची 25 सेंटीमीटर बरोबर विणून झालेली आहे। आता पुढे बघायचं आहे काय करायचं ते। 45 टाके आहेत आत्ता सध्या, एवढे इकडचे या मार्करच्या इकडचे आणि या मार्करच्या इकडचे एवढे टाके वाढवून झालेले आहेत। आता पुढे B1 B2 आणि B3 हा पॅटर्न घालायचा आहे। ज्याप्रमाणे आपण मुख्य भागासाठी घातलेला आहे त्याप्रमाणे। तर यामध्ये मार्करच्या बाजूचे टाके हे सगळे सुलट विणायचे आहेत आणि मधल्या टाक्यांमध्ये B1 B2 आणि B3 पॅटर्न येणार आहे। B1 10 टाक्यांचा, त्यानंतर 20 टाक्यांमध्ये B2 आणि 1 टाका हा B3चा अशा प्रकारे आहे। तर आपण सुरुवात करूया। आता कलर दुसरा मी तिथे वापरलेला आहे त्यामुळे आता कलर चेंज केलेला आहे। पहिला आपण नेहमीप्रमाणे विणतो त्याप्रमाणे एजिंगचा विणायचा आहे। आता ही पहिली ओळ आहे B1 B2 आणि B3 ची। तर पहिल्या ओळीला पुन्हा 1 टाका वाढवायचा आहे मागील प्रमाणेच। पहिला टाका एजिंगचा झाल्यानंतर वाढवायचा आहे। त्यानंतर सुलट विणायचे मार्करपर्यंत सगळे टाके। मार्करपर्यंतचे टाके सगळे सुलट विणलेले आहेत। आता B1 पॅटर्न सगळे टाके सुलट विणायचे आहेत। पहिली ओळ सगळी सुलट आहे। B1 B2 आणि B3 सगळी ओळ पहिली सुलट आहे। B1 B2 आणि B3 हा 24 ओळींचा पॅटर्न आहे। पहिल्या ओळीला दोन्ही बाजूला 1-1 टाका वाढवायचा आहे। पहिल्याच ओळीला कलर चेंज करायचा जर तुम्ही दुसरा कलर घालणार असाल तर। आता पुन्हा इथे ओळ संपताना आणखीन 1 टाका वाढवायचा आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झालेली आहे। दुसरी ओळ पण अगदी साधी आहे, सगळे उलट विणायचे आहेत। पहिला टाका एजिंगचा, नंतरची सगळी ओळ उलट विणायची आहे। शेवटचा टाका एजिंगचा। 2 ओळी झालेल्या आहेत। सुईवर 47 टाके आहेत। तर आता B1 B2 आणि B3 हा जो पॅटर्न आहे, B1 10 टाक्यांचा, B2 10 टाक्यांचा आणि B3 मध्ये 1च टाका आहे। तर 47चं विभाजन असं करायचं आहे की इकडे दोन्ही बाजूला 3-3 टाके सोडायचे आहेत आणि मधल्या 41 टाक्यांमध्ये हे 3 पॅटर्न विणायचे आहेत। कसे ते बघूया। पहिल्या 2 ओळी झालेल्या आहेत, त्या फक्त सुलट आणि उलटच होत्या। तिसऱ्या ओळीपासून सुरू होणार आहे डिझाईन। पहिला टाका एजिंगचा, त्यानंतर 2 टाके सुलट। इथे मार्कर येईल, तो मार्कर आपण नंतर इथे काढून लावूया। त्यानंतर आता B1 पॅटर्न विणायचा आहे। 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 2 3 4 हा जो मार्कर आहे तो आपण इथल्या 3 टाक्यांनंतर लावायचा आहे। आपण पाहिजे तर लावून घेऊया म्हणजे कळेल तुम्हाला। इथे लावला मार्कर। पहिले 3 टाके सुलट, त्यानंतर 1 सुलट विणला, आत धागा घेतला, त्यानंतर 9 टाके 1 2 3 4 टाके विणलेत, अजून 5 टाके विणायचे। 4 5 6 7 8 9 हा B1 पॅटर्न आहे। 1 सुलट, आत धागा घेऊन 9 सुलट, परत धागा घ्यायचा आहे। आता B2 पॅटर्नकडे जायचं आहे। B2 पॅटर्नमध्ये 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पुन्हा धागा आत घ्यायचा। हा B2 पॅटर्न आहे।
हा कंटिन्यू करायचा आहे अजून 2 वेळा, म्हणजे हा 10 टाके झाले. 30 टाक्यांमध्ये B2 होणार आहे. तर आत धागा घेतला, पुन्हा 1 सुलट, आत धागा 9 सुलट, 1 धागा आत घ्यायचा, पुन्हा B2 कंटिन्यू करायचा आहे. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 धागा आत घ्यायचा आणि B3चा जो टाका आहे 1, तो 1 सुलट. याप्रमाणे B1, B2, B3 झालेले आहेत. मार्कर ठेवायचा. शेवटचे 3 टाके हे 2 सुलट आणि 1 शेवटचा एजिंगचा. या चौथी ओळ, पहिला एजिंगचा, हे 2 टाके उलटच विणायचे आहेत मार्करच्या आधीचे. मार्कर ठेवायचा. चौथी ओळ, पहिले 3 टाके, पहिला एजिंगचा, त्यानंतरचे 2 उलट विणले, मार्कर लावला. आता उलट ओळीला पहिल्यांदा B3 विणायचा. B3चा पहिला टाका 1 सुलट, त्यानंतर B2 विणायचा आहे, त्यानंतर पुन्हा 3 सुलट. तर तो 3 सुलटमधला हा मागच्या वेळी आपण धागा आत घेतलेला आहे तो या पद्धतीने विणायचा. बॅक साईडून विणायचा आहे तो, म्हणजे पाठीमागच्या बाजूने, की जेणेकरून ते होल किंवा भोग दिसत नाही. तो असा विणायचा. आपण असा विणतो त्याच्याऐवजी या पाठीमागून असा घ्यायचा आणि पाठीमागून विणायचा आहे. 1 2 3 सुलट, 5 उलट, 1 2 3 4 5. 5 झाल्यानंतर पुन्हा 4 सुलट. हा B2 चाललेला आहे. 1 2, हा जो पुन्हा आत धागा घेतलेला आहे तो पुन्हा मागून विणायचा. 3 4. 4 झाले. पुन्हा B2 सुरुवात करायचा आहे. पुन्हा 3 टाके सुलट, 1 2 3, त्यानंतर 5 उलट, 1 2 3 4 5. 5 उलट झाले. पुन्हा 4 सुलट, 1 2, हा आठी घेतलेला आहे तो मागून विणायचा. 3 4, पुन्हा आठी इथे संपलेला आहे. पुन्हा B2 रिपीट करायचा आहे. 3 वेळा B2 विणायचा, त्यातला हा तिसरा आहे. इथे B2चे 3 विणून झालेले आहेत. आता B1 सुरू करायचा. पहिले 3 सुलट, हा मागून विणायचा, आठी आहे म्हणून 1 2 3, त्यानंतर 5 उलट, 1 2 3 4 5. 5 उलट झाले आणि शेवटचे 4 सुलट. 1 2, हा आठी घेतलेला आहे, हा मागून विणायचा. 3 आणि 4. B1 संपलेला आहे. धागा आतमध्ये घ्यायचा, मार्कर आहे तसा ठेवायचा. शेवटचे 3ही उलट, शेवटचा तर एजिंगचा आपण उलटच विणतो उलट बाजूला, त्यामुळे चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. 5वी ओळ, पुन्हा पहिला उचलायचा किंवा एजिंगचा 2 सुलट, मार्कर आहे तसा ठेवायचा. पॅटर्न सुरू करतो आहोत आपण. 1 2 3 4, 4 उलट, त्यानंतर 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका सुलट टाक्यावरून काढून टाकायचा, त्यानंतर 3 उलट, 1 2 3. इथे B1 पॅटर्नचे 10 टाके झालेले आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6, 2 आत धागा घेतल्यामुळे वाढलेले आहेत.
B1 पॅटर्न आपला झालेला आहे. मी पुन्हा एकदा सांगते. 4 उलट विणलेले आहेत. 1 2 3 4. 4 उलट विणल्यानंतर 2चा 1 केला, आत धागा घेतला, 1 सुलट विणला, पुन्हा आत धागा घेतला, त्यानंतर 1 उचलून 1 सुलट विणला आणि तो उचललेला टाका या सुलटवरून काढून टाकलेला आहे. त्यानंतर 3 उलट. इथे B1 पॅटर्न संपलेला आहे. आता B2 4 उलट 1 2 3 4 उलट, धागा बाहेर, 2चा 1 करायचा, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलटवरून काढून टाकायचा, 3 उलट, 1 2 3. हा B2 पॅटर्न अजून 2 वेळा करायचा आहे. B2 पॅटर्न संपलेला आहे. 1 टाका हा B3चा आहे, तो 1 उलट, धागा बाहेर, हे 2 टाके उलट मार्कर नंतरचे, शेवटची ओळ, शेवटचा टाका एजिंगचा. 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. 6वी ओळ, पहिला एजिंगचा, 2 उलट, मार्कर आहे तसा लावायचा. त्यानंतर इथे पहिल्यांदा B3 येणार आहे पॅटर्न. B3चा 1 टाका आहे, तो सुलट विणायचा, B3 झाला. आता B2 चे पहिले 1 2 3 सुलट, 5 उलट, 1 2 3 4 5 उलट, 4 सुलट, 1 2 3 4. हा B2चा पहिला पॅटर्न झाला. पुन्हा B2 रिपीट करायचा आहे अजून 2 वेळा. 1 2 3 सुलट, 5 उलट, 1 2 3 4 5 उलट, 4 सुलट, 1 2 3 4. पुन्हा B2 पॅटर्न. याप्रमाणे 3 पॅटर्न हे B2चे झालेले आहेत. आता शेवटचा पॅटर्न B1चा आहे, ची 6वी ओळ, 3 सुलट, 1 2 3, 3 सुलट, 5 उलट, 1 2 3 4 5 उलट, 4 सुलट, 1 2 3 4. मार्कर आहे तसा रिप्लेस करायचा. शेवटचे 3ही टाके उलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे. याप्रमाणे 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. 7वी ओळ. या ओळीला पुन्हा टाका 1 वाढवायचा आहे. पहिला एजिंगचा उचलल्यानंतर 1 टाका वाढवायचा नेहमीप्रमाणे. त्यानंतर 2 सुलट, म्हणजे आता एजिंग मार्करच्या इथे 4 टाके झाले. आता B1 पॅटर्न आहे, पहिल्यांदा विणायचा. 7वी ओळ, 3 उलट, 1 2 3 उलट, त्यानंतर 2चा 1 सुलट, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 सुलट, त्यानंतर 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलटवरून काढून टाकायचा, 2 उलट. इथे B1 पॅटर्न संपलेला आहे. आता B2 पॅटर्न विणायचा आहे. 3 उलट, 1 2 3, B2 आहे हा. त्यानंतर 2चा 1
एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका, एक सुलट वरून काढून टाकायचा, 2 उलट. पुन्हा B2 पॅटर्न करायचा आहे. 3 उलट, 1 2 3, 2 चा 1, एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा एक सुलट, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला, एक सुलट वरून काढून टाकायचा, 2 उलट. अजून एकदा B2 पॅटर्न विणायचा आहे. B2 पॅटर्न संपलेला आहे. B3 चा एकच टाका आहे, तो एक उलट विणायचा, मार्कर रिप्लेस करायचा, 2 सुलट, इथे एक टाका वाढवायचा आहे, शेवटचा टाका एजिंगचा. 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. 8व्या ओळीला पहिला एजिंगचा, हे 3 टाके आहेत, आता ते उलट, मार्कर ठेवायचा. पुन्हा B3 मध्ये एक सुलट, आता B2 मध्ये 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 7 उलट, 3 सुलट. पुन्हा B2 रिपीट करायचा, 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 7. 7 उलट झाल्यानंतर पुन्हा 3 सुलट, 1 2 3. पुन्हा B2 आणखीन एकदा रिपीट करायचा आहे. B2 संपलेला आहे. आता B1 2 सुलट, 7 उलट, 1 2 3 4 5 6 7 उलट, 3 सुलट, 1 2 3. B1 संपलेला आहे. त्याच्या पुढचे टाके सगळे उलट. 8वी ओळ संपलेली आहे. 9वी ओळ पहिला एजिंगचा, मार्करच्या आधीचे सगळे सुलट, मार्कर प्लेस करायचा. आता B1 2 उलट, 2 चा 1 सुलट, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका काढून टाकायचा, 1 सुलट वरून 1 उलट. B1 संपलेला आहे. आता B2 2 उलट, 2 चा 1 सुलट, पुन्हा 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2 सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 1 उलट. हाच पॅटर्न आणि 2 वेळा कंटिन्यू करायचा आहे. P2 पॅटर्न संपलेला आहे. P3 मध्ये 1, तो उलट, धागा बाहेर. हे बाकीचे सगळे मार्कर नंतरचे सुलट, शेवटचा 1 एजिंगचा, तो मात्र उलट. 9वी ओळ पूर्ण झालेली आहे. 10व्या ओळीला
पहिला एजिंगचा, नंतरचे मार्करच्या आधीचे सगळे उलट. मार्कर प्लेस करायचा. B3 मध्ये एकच टाका आहे, तो एक सुलट. त्यानंतर B2 पॅटर्न, एक सुलट, 9 उलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 झाल्यानंतर 2 सुलट. पुन्हा B2 पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे. एक B2 पॅटर्न असणार आहे, एक सुलट, 9 उलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. शेवटचे 2 सुलट. B2 संपलेला आहे. आता B1 विणायचा आहे 10वी ओळ. एक सुलट, 9 उलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 उलट, शेवटचे 2 सुलट. B1 संपलेला आहे. शेवटचे टाके मार्कर नंतरचे सगळे उलट. त्यात एजिंगचा टाका सुद्धा आहे. 10वी ओळ पूर्ण झालेली आहे. 11वी ओळ. पहिला टाका एजिंगचा, मार्करच्या आधीचे टाके सगळे सुलट विणायचे आहेत. मार्कर रिप्लेस करायचा. आता B1 पॅटर्न, 2चा 1. B1 पॅटर्न आहे हा, 2चा 1. 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 सुलट झाल्यानंतर आता B2 पॅटर्न विणायचा आहे. धागा आतमध्ये B2 पॅटर्न, 3चा 1 उलट करायचा आहे. हे बघा, 3चा 1 उलट, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा धागा आत घ्यायचा. B2 पॅटर्नच पुन्हा रिपीट करायचा आहे. 3चा 1 उलट, पुन्हा धागा बाहेर, 9 सुलट, 1 9. पुन्हा आणि एकदा हा रिपीट करायचा आहे. B2 पॅटर्न. यानंतर B3 पॅटर्न. टाक्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये B3चे या ओळीला 2 टाके येतात. त्या 2चा 1 उलट करायचा आहे. B3 मध्ये 2चा 1 उलट. B3 कंप्लीट झालेला आहे. मार्कर रिप्लेस करायचा. त्याच्या पुढचे टाके सगळे सुलट. शेवटचा टाका एजिंगचा. 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. 12वी ओळ. तर उलट ओळीला पहिल्यांदा B3 विणावा लागेल. पहिला एजिंगचा, त्यानंतरचे सगळे उलट. 12वी ओळ आहे ही. मार्कर रिप्लेस करायचा. B3. B3 मध्ये 1 सुलट. आता B2, 9 उलट, 2 3 4 5 6 7 8 9. 9 उलट झाल्यानंतर 1 सुलट. पुन्हा हेच रिपीट करायचं आहे. B2, 1 2 3 4 5
6 7 8 9 9 झाल्यानंतर एक सुलट, पुन्हा 9 उलट, B2च आहे विणायचा एक, B1 विणायचा आहे तोही B2 सारखाच आहे, 9 उलट 2 3 4 5 6 7 8 9 उलट एक सुलट, B1 पण विणून पूर्ण झालेला आहे, बाकीचे सगळे टाके उलट, शेवटचा टाका एजिंगचा, 12वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 13वी ओळ. आता पुन्हा एक टाका वाढवायचा आहे. आपण 7व्या ओळीला टाका वाढवलेला होता. पहिला टाका एजिंगचा झाल्यानंतर परत एक टाका वाढवायचा, या पद्धतीने नेहमीप्रमाणेच वाढवायचा. पुढचे टाके सगळे मार्करपर्यंतचे सुलट. आता B1 पॅटर्न विणायचा आहे. 13वी ओळ. धागा आतमध्ये घ्यायचा, 2चा 1 सुलट, 3 सुलट, 1 2 3, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा, एक टाका उचलायचा, एक टाका सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा, 3 सुलट. हे B1 झालेला आहे. आता B2. पुन्हा धागा आत घ्यायचा, 2चा 1 सुलट, 3 सुलट, 1 2 3, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा, 3 सुलट. पुन्हा B2च रिपीट करायचा आहे. धागा आतमध्ये घ्यायचा, 2चा 1 सुलट, 3 सुलट, 1 2 3, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका सुलट वरून काढून टाकायचा, 3 सुलट, 1 2 3. अजून एकदा B2 विणायचा आहे. 3. B2 संपलेला आहे. B3 मध्ये एक टाका आहे, तो एक सुलट, मार्कर पुन्हा ठेवायचा, 3 सुलट. आता इथे आणखीन एक टाका वाढवायचा, जसा सुरुवातीला वाढवला त्याप्रमाणे. 13वी ओळ पूर्ण झालेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा. 14वी ओळ सोपी आहे, सगळी उलट विणायची आहे. सगळी ओळ 14वी उलट विणायची आहे. चौदावी ओळ पूर्ण झालेली आहे. ओळ. आता सुईवर 51 टाके आहेत. पहिला एजिंगचा, मार्करच्या आधीचे सगळे म्हणजे 4 टाके आहेत ते सुलट, मार्कर ठेवायचा. आता B1 पॅटर्न. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा, पुन्हा 2चा 1, धागा आतमध्ये. B1 पॅटर्न झालेला आहे. आता B2 पॅटर्न. एक सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा,
2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, धागा आतमध्ये. हा B2 पॅटर्न पुन्हा रिपीट करायचा आहे. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, धागा आतमध्ये घ्यायचा. पुन्हा हाच पॅटर्न आणि एकदा रिपीट करायचा आहे. B2 पॅटर्न, धागा आतमध्ये, B2 पॅटर्न 3 वेळा विणून झालेला आहे. B3 मध्ये एकच आहे, 1 सुलट. B3 पण पूर्ण झाला. पुढचे टाके सगळे सुलट, शेवटचा टाका एजिंगचा. 15वी ओळ पूर्ण झालेली आहे. 16वी ओळ अगदी सोपी आहे, सगळी उलट विणायची आहे. 16वी ओळ B1, B2 आणि B3 सगळे पॅटर्न आणि मार्करच्या आधीचे आणि नंतरचे सगळे टाके हे उलट विणायचे आहेत. सोपी आहे ही ओळ. शेवटचा टाका एजिंगचा. 16वी ओळ पूर्ण झालेली आहे. 17वी ओळ, पहिला एजिंगचा, मार्करच्या आधीचे सगळे सुलट, मार्कर पुन्हा रिप्लेस करायचा आहे. 17वी ओळ आहे ही. B1 पॅटर्न, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट. B1 पूर्ण झालेला आहे. आता B2, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट. पुन्हा B2 पॅटर्न रिपीट करायचा आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट. अजून एकदा B2 पॅटर्न रिपीट करायचा आहे. B2 3 वेळा विणून झालेला आहे. B3 मध्ये एकच आहे, तो 1 सुलट. B3 पूर्ण झाला. त्यानंतरचे टाके सगळे सुलट. शेवटचा टाका एजिंगचा. 17वी ओळ पूर्ण झालेली आहे. 18वी ओळ पण खूप सोपी आहे. सगळे उलट विणायचे आहेत 18व्या ओळीला. B1, B2 आणि B3 उलट ओळीला विणताना आपण पहिल्यांदा B3 विणतो, त्यानंतर B2 आणि त्यानंतर B1. हे सगळे उलट विणायचे आहेत. जी आटी घेतलेली असते, आत धागा घेतलेला असतो, ती सुद्धा विणायची असते. 18वी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. सगळे उलट विणलेले आहेत 18व्या
ओळीतले टाके, शेवटचा टाका एजिंग. 19वी ओळ करत आहोत आपण. या ओळीला पुन्हा एक टाका वाढवायचा आहे. एजिंगचा टाका झाल्यानंतर एक टाका वाढवायचा. मार्करच्या आधीचे टाके सगळे सुलट. आता B1 पॅटर्न घालायचा आहे. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा. 5 सुलट, 1 2 3 4 5. त्यानंतर 2चा 1 धागा आतमध्ये. B1 पॅटर्न पूर्ण झालेला आहे. आता B2 एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा. 5 सुलट, 1 2 3 4 5. त्यानंतर 2चा 1 धागा आत. पुन्हा हाच B2 रिपीट करायचा आहे. एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलट वरून काढून टाकायचा. 5 सुलट, 2चा 1 धागा आतमध्ये. अजून एकदा B2 रिपीट करायचा आहे. धागा घ्यायचा. B2 विणून झालेला आहे. B3 मध्ये एकच आहे, तो एक सुलट. B1, B2 आणि B3 विणून झालेले आहेत. मार्करच्या नंतरचे टाके सगळे सुलट. इथे सुरुवातीला ज्याप्रमाणे वाढवला त्याप्रमाणे अजून एक टाका इथे वाढवायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 19वी ओळ पूर्ण झालेली आहे. 20वी ओळ अगदी सोपी आहे. पहिला टाका एजिंगचा, 20वी ओळ सर्व टाके उलट. याच्यात एक एक टाका पुन्हा वाढलेला आहे. आता सुईवर 53 टाके झालेले आहेत. B3, B2 आणि B1 हे सगळे उलट विणायचे आहेत. 20वी ओळ सगळी उलट विणलेली आहे. 21वी ओळ मार्करच्या आधीचे टाके सगळे सुलट. एकविसाव्या ओळीला B1 पॅटर्न असा आहे. 9 टाके सुलट. नऊ टाके सुलट आहेत. B1 पूर्ण झाला. आता B2 कडे जायचं आहे. 2चा 1 B2 पॅटर्न, आत धागा घ्यायचा, 8 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8. हाच पुन्हा रिपीट करायचा आहे. 2चा 1 आत धागा घ्यायचा, 8 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8. 3 वेळा B2 पॅटर्न विणलेला आहे. आता B3 मध्ये 2चा 1 करायचा आणि आत धागा घ्यायचा आहे. याप्रमाणे B3 पॅटर्न संपलेला आहे. हा रिप्लेस करायचा. मार्कर पुढचे टाके सगळे ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे सुलट. 21वी ओळ पूर्ण झालेली आहे. 21वी ओळ खूप सोपी आहे. सगळे टाके उलट विणायचे आहेत. सगळी ओळ ही उलट विणायची आहे. काही व्हेरिएशन नाही आहे त्यामध्ये.
22वी ओळ पूर्ण सगळी उलट विणलेली आहे। शेवटचा टाका एजिंगचा 22वी ओळ पूर्ण झालेली आहे। 20वी ओळ पण अतिशय सोपी आहे, सगळी सुलट करायची आहे। 53 टाके आहेत सुईवर, आपण वाढवत आणलेले आहेत। 23वी ओळ पूर्ण झालेली आहे। 24वी आणि या B1 B2 आणि B3 हा जो आपण पॅटर्न पूर्ण विणत आहोत त्यातली शेवटची ओळ आहे। 24वी ओळ सगळे टाके उलट विणायचे आहेत, सगळी ओळ ही उलट विणायची आहे। 24वी ओळ पूर्ण झालेली आहे। B1 B2 आणि B3 पॅटर्न मधली ही शेवटची ओळ आहे। हे बघा, याप्रमाणे हा पॅटर्न असा दिसत असेल तुम्हाला, स्पष्ट दिसतंय हे। तर आता हाच पॅटर्न B1 B2 आणि B3 पुन्हा एकदा विणायचा आहे। तर सुरुवात करूया। मी पहिल्या 2 ओळी दाखवते कारण टाके वाढवायचे आहेत। परत B1 B2 आणि B3 पॅटर्नला सुरुवात करत आहोत। पहिली ओळ आहे ही पॅटर्नची, एक टाका वाढवायचा पुन्हा, पहिली ओळ सगळी सुलट आहे B1 B2 आणि B3 ची 24 ओळींमधली। मुख्य भागामध्ये जे B1 B2 आणि B3 विणलेले आहेत पॅटर्न, तेच सेम विणकाम बाह्यांसाठी केलेलं आहे। ते ज्या पद्धतीने विणलेलं आहे त्याच पद्धतीने विणलेलं आहे, फक्त बाह्यांमध्ये काही ओळीनंतर टाके वाढवत नेलेले आहेत। पहिल्यांदा जसा टाका एक वाढवला तसाच इथे अजून एक शेवटी टाका वाढवायचा आहे। पहिली ओळ पूर्ण झालेली आहे। दुसरी ओळ एकदम सोपी आहे, पूर्ण उलट करायची आहे। B1 B2 आणि B3 हा पॅटर्न, दुसरी ओळ ही पूर्ण उलट आहे। दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। पुन्हा एकदा आपण अजून एकदा B1 B2 आणि B3 हा पॅटर्न विणणार आहोत। हे बघा, 2 ओळी झालेल्या आहेत। आता सुईवर 55 टाके आहेत, 55 बरोबर टाके आहेत। जसा हा पॅटर्न विणला तसाच विणायचा आहे। पहिल्या 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। तिसऱ्या ओळीपासून 23व्या ओळीपर्यंतचं विणकाम हे पहिल्या पॅटर्न प्रमाणेच करायचं आहे। पहिल्यांदा ज्याप्रमाणे आपण 24 ओळी विणलेल्या आहेत त्यातल्या तिसऱ्या ओळीपासून 23वी ओळ ज्या पद्धतीने विणलेली आहे, ज्याप्रमाणे विणलेली आहे, तशाच इथून पुढे 3 ते 23 ओळींचं विणकाम करायचं आहे। फक्त आठवणीने 7व्या ओळीला आणखीन एकदा टाके वाढवायचे आहेत। B1 B2 आणि B3 पॅटर्नच्या 6 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। पहिल्या ओळीला आपण 2 टाके वाढवले होते, आता बाहीचे शेवटचे टाके वाढवायचे आहेत। 7वी ओळ आता सुरुवात करायची आहे। मी सांगितल्याप्रमाणे 7व्या ओळीला 2 टाके वाढवायचे आहेत, तर ते वाढवून घेऊया आपण। B1 B2 आणि B3 हा पॅटर्न जसा आहे त्याप्रमाणेच हे विणायचं आहे। फक्त पहिला एक टाका वाढवायचा आहे, त्यासाठी मी ही ओळ दाखवत आहे। नेहमीप्रमाणे पहिला टाका एजिंगचा, तो झाल्यानंतर एक हा टाका वाढवायचा आणि बाकीचे सगळे सुलट विणायचे। बाहीमधला हा शेवटचा टाका आहे, वाढवायचा आहे तो। हे झाले सगळे साइडचे टाके मार्करच्या आधीचे। आता B1 पॅटर्न सुरू होणार आहे।
आत धागा घ्यायचा, 3 उलट, 1 2 3 उलट, 2 चा 1 1 सुलट, आत धागा घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2 उलट. B1 पॅटर्न पूर्ण झालेला आहे. आता B2 आणि B1 एकसारखेच आहेत. 3 उलट, 2 चा 1 सुलट, 1 सुलट, धागा आत घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, धागा आत घ्यायचा, 1 सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2 उलट. पुन्हा B2च आहे 1. B2 पॅटर्न हा 3 वेळा विणायचा आहे, त्यामुळे अजून एकदा विणावा लागेल. B2 पॅटर्न इथे संपलेला आहे. B3 मध्ये एकच आहे टाका, तो 1 उलट, टाके संपलेले आहेत पॅटर्नचे. त्यानंतर सगळे टाके सुलट. आता शेवटचा 1 टाका इथे वाढवायचा आहे, शेवटच्या टाक्याच्या आधी, म्हणजे एजिंगच्या टाक्याच्या आधी. याप्रमाणे शेवटचा टाका एजिंगचा आहे. 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. ही 7वी ओळ पूर्ण झाल्यानंतर आपण इथे एक टाका वाढवलेला आहे. आता सुईवर 57 टाके राहिले पाहिजेत. यानंतर 8 ते 23 ओळी या पूर्ण करायच्या आहेत. आता टाके कुठलेही वाढवायचे नाही आहेत. 8 ते 23 पर्यंतच्या ओळी या B1, B2 आणि B3 याप्रमाणे विणायच्या आहेत, ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा हे विणलेलं आहे. पहिला पॅटर्न मी सगळा दाखवलेला आहे, त्यात ज्याप्रमाणे विणलेले आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत. 23वी ओळ झाल्यानंतर 24व्या ओळीला एक छोटासा बदल करायचा आहे, म्हणजेच बाहीचे टाके कमी करायचे आहेत, ते 24व्या ओळीला करायचे आहेत. त्यामुळे 23 ओळी झाल्यानंतर 24व्या ओळीपर्यंत आपण विणकाम करून घेऊया. मिळून एकूण टोटल 57 टाके असतील हा पॅटर्न पूर्ण सगळा झाल्यानंतर विणून. तर आपण 24व्या ओळीपर्यंत विणकाम करून घेऊया. 23 ओळींचं काम पूर्ण झालेलं आहे. B1, B2 आणि B3 हा पॅटर्न 7व्या ओळीला एकदा पुन्हा बघितलेला आपण, 2 टाके वाढवले. त्यानंतर 8 ते 23 ओळींचं काम पूर्ण झालेलं आहे. या पद्धतीने दिसेल. हा पहिला पॅटर्न आहे B1, B2, B3चा आणि हा दुसरा पॅटर्न आहे. तर आता 23 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 24वी आणि बाहीची शेवटची ओळ आहे ही, ती आता बघायची आहे. हा बाहीचे टाके कमी करायचे आहेत दोन्ही बाजूला. पहिला उलट विणून घ्यायचा, कारण का ही सगळी ओळ 24वी ओळ ही सगळी उलट आहे, म्हणून उलट विणायचा आहे. पहिला विणायचा, 3 टाके इथे कमी करायचे आहेत. 1 उलटप्रमाणेच टाके कमी करायचे, 1 2 आणि 3 टाके कमी झालेले आहेत. आणखीन एक सांगायचं असं की 57 टाके झालेले आहेत 23वी ओळ पूर्ण झाल्यानंतर. आता हे 3 टाके कमी केले. सगळी ओळ शेवटपर्यंत पुन्हा उलट करायची आहे. शेवटची ओळ आहे ही बाहीची. आता ओळ संपत आलेली आहे. तिथेही 3 टाके शेवटचे कमी करायचे आहेत. हे 3 आहेत. तर हा विणायचा, त्यानंतर दुसरा विणायचा. हा टाका याच्यावरून काढून टाकायचा. 1 झाला,
हा 2 आणि हा 1 विणून घ्यायचा आहे 3. याप्रमाणे 3 टाके कमी झालेले आहेत. आता इथे हा धागा कट करून टाकायचा. हा धागा असा काढायचा की ते बंद होऊन जाईल. 3 टाके कमी केले. दोन्ही बाजूला 3-3 टाके कमी केलेले आहेत. सुईवर आता 51 टाके असले पाहिजेत. आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि हा 1 बरोबर 51 टाके राहिलेले आहेत. आता पुढचं काम करायचं आहे. ही एक बाही झालेली आहे. दुसरी बाही पण याच प्रकारे विणून घ्यायची आहे. 2 बाह्या पूर्ण झाल्या. आपण एक कंप्लीट पुढचा पाठीमागचा आणखीन दोन्ही पुढचे भाग आणि पाठीमागचा हा भाग आपला विणून झालेला आहे. ही एक बाही झालेली आहे. याप्रमाणेच आणखीन एक बाही विणून घ्यायची आहे आणि पुढे काय करायचं ते बघायचं आहे. पुढे त्यानंतर मेन जॅकेटचं महत्त्वाचं म्हणजे गळ्याकडचं काम सुरू होणार आहे. तर अशी आणखीन एक बाही आपण विणून घेऊया. जॅकेटचे पुढचा भाग, हा पाठीचा भाग, 2 पुढचे भाग, उजव्या बाजूचा, डाव्या बाजूचा आणि 2 बाह्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता हे सगळे भाग एकत्र करायचे आहेत आणि मग वरचा योक विणायला सुरुवात करायची आहे. सुलट बाजूच असणार आहे. आपल्याकडे सुलट बाजूपर्यंत आपण आलेलो होतो. 24वी ओळ संपल्यानंतर आता पुढची ओळ विणायची आहे. बटन पट्टीचे आणि काच पट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणेच विणायचे आहेत. हा पहिला उचलायचा. त्यानंतर बटन पट्टीचे टाके आपण ज्याप्रमाणे विणत होतो त्याप्रमाणेच विणायचे आहेत. काज जिथे लागेल तिथे करायचं आहे. मोजून ज्याप्रमाणे काजं केलेली आहेत त्याप्रमाणेच काज पुढचीही करायची आहे. त्यामध्ये काहीही बदल नाही आहे. काचपट्टी आणि बटन पट्टीची जी विण काही आहे त्याचप्रमाणे ती घालायची आहे आणि पुढची ओळ मात्र सगळी सुलट करायची आहे. काचपट्टीचे झाले टाके 3 3 6 3 त्रिक 9 आणि हा एक 10. त्याच्या पुढे आता जिथपर्यंत आपण आर्मचं किंवा मुंड्याचं कटिंग केलेलं आहे तिथपर्यंत सुलट सगळे टाके विणायचे आहेत आणि मग दुसरी बाही आपण उचलून घ्यायची आहे किंवा विणायची आहे. म्हणजे सगळे टाके हे एकाच सुईवर येतील आणि मग त्याच्या पुढे सगळा भाग एकत्र विणला जाणार आहे. ही पहिली ओळ सुलट सगळी. हे बघा, हे टाके सगळे विणून घेतलेले आहेत. मोजूया परत एकदा आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 41 टाके आहेत. हे इथे आपण हे मधले टाके बंद केलेले होते मुंड्याचं ते वळण म्हणून वगैरे. आता हे बाहीचे टाके आहेत. ते बाहीचे टाके किंवा बाहीची ही राईट साईड किंवा सुलट बाजू आपल्याकडे करून याच्या पुढे हे जरा पाठीमागे करून ठेवायचे आणि हे विणायला घ्यायचे. सुलट बाजू आपल्याकडे आली पाहिजे. त्या बरोबर बाहीचे जे 51 टाके आहेत ते याच्या पुढेच विणायचे आहेत. म्हणजे एकसारखे भाग तिथे येत जातील.
आता हे मार्कर काढून टाकायचे आहेत. मार्करची काही आता गरज नाही आहे. ही एक बाही झाली. दोन्ही बाहीचं विणकाम सारखंच आहे, त्यामुळे कुठलीही तुम्ही कुठल्याही वेळी विणली तरी चालेल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्याची सुलट बाजू आपल्याकडे करायची आहे. त्यामुळे सगळ्या भागांच्या सुलट बाजू आपल्याकडे करून विणायचं आहे. म्हणजे एकसारखे सुलट आणि उलट ह्या एकसारख्या बाजू एका बाजूला येतील. ही पहिली बाही विणलेली आहे आपण. मार्कर काढून ठेवायचा आता. पहिल्या 41 टाक्यानंतर ही आपण बाही विणलेली आहे. हे बघा, लक्षात येईलच तुमच्या. हे सगळे टाके एकत्र आलेले आहेत. आता ही पहिली बाही झाली. इथे आपण कटिंग केलेलं होतं बाहीसाठी. ही सुलट बाजू आहे जॅकेटची. आता याच्या पुढे इथून हा भाग पुन्हा पाठीचा भाग विणायला सुरुवात करायची आहे. त्याच्या पुढचा आपोआप त्याची राईट साईड ही आपल्याकडे येते. ही बाहीची राईट साईड आहे आणि ही आपल्या या पहिल्या पुढच्या भागाची आहे. तर इथून सुरुवात करायची आहे. हे बघा, हे बरोबर सुलट येतील टाके सगळे. असे पाठीचे टाके आपण सगळे विणून घेऊया. पाठीचे टाके याच्यावर घेऊया आणि मग पाठीचे टाके थोडे जास्त आहेत ते सगळे झाल्यानंतर पुढचे परत 41 टाके विणण्यापूर्वी पुन्हा दुसरी बाही विणायची आहे. तर हे मधले टाके आपण सगळे सुलट विणून या सुईवर घेऊया. पाठीमागच्या भागाचे सगळे टाके सुलट या सुईवर घेऊन झालेले आहेत. आता दुसरी बाही ही राईट साईड आहे ती आपल्याकडे करायची आणि विणायचं आहे. इथे आपण मध्ये टाके कमी केलेले होते त्या तिथेच ती बाही विणून घ्यायची. आपल्याकडे सुलट बाजू करून विणायला सुरुवात करायची आहे. मेन स्वेटरची सुद्धा सुलट बाजू आपल्या बाजूलाच आहे, आपल्याकडेच आहे. तर हे या पद्धतीने विणायचं आहे. हे 51 टाके आहेत. मार्कर काढून टाकायचं आता. दुसऱ्या बाहीचे टाके पण विणून झालेले आहेत. आता त्याच्या पुढे डाव्या बाजूचा भाग ते टाके विणायचे आहेत. तिथून पुढेच घ्यायचे आहेत. ही राईट साईड आहे. सुलट बाजू आपल्याकडे करायची आणि हे विणायचे टाके. म्हणजे सगळे टाके एका सुईवर येतील. हे सगळे टाके आपण सुलट विणून घेऊया. डाव्या भागाचे जे टाके आहेत ते या सुलट सगळे विणायचे आहेत. फक्त ही जी बटन पट्टी आहे त्याचे टाके जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. तर दोन्ही बाह्या आपण एका सुईवर घेतलेल्या आहेत. आता जॅकेटचे सगळे भाग एका सुईवर झालेले आहेत. ही आहे काचपट्टी, त्यानंतर आहे पुढचा भाग, त्यानंतर उजवी बाही,
हा सगळा पाठीमागचा भाग आहे. त्यानंतर डावी बाई, डावा भाग आणि डावी बटनपट्टी याप्रमाणे आहेत. सुईवर आता 261 टाके आहेत. एकूण सगळे हे टाके 261 आहेत. त्यानंतर हे सगळे राईट साईड आपल्या बाजूला आहे. एक ओळ विणून झालेली आहे आपली. याप्रमाणे राईट साईड आपल्याकडे करून त्या भायांचे टाके आहेत ते विणलेले आहेत. आता उलट बाजूची ओळ विणायची आहे. आता जॅकेटचा महत्त्वाचा भाग म्हणजेच गळ्याचा जो योक असतो तो विणायचा आहे. यासाठी थोड्या मोठ्या लांबीच्या सुया लागतात. मी या सर्क्युलर निडल याच्यासाठी वापरलेल्या आहेत. त्यामुळे जास्त टाके संख्या असेल तर या सुयांचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. आता विणकाम हे शेवटपर्यंत बटनपट्टीचे वगैरे जे टाके आहेत, बटनपट्टी काचपट्टीचे, ते त्याची जी वीण आपण घातलेली आहे त्याप्रमाणेच करायचे आहेत. त्याला वेगळं काहीही नाही आहे. त्याच्यामध्ये काही बदल असणार नाही आहे. आता हा पहिला टाका आहे. त्यानंतर हे जरा असे धागे धरून आपण विणूया, म्हणजे मग कसं की ते आतमध्ये घालायला कमी लागतात. हे कसे जसे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत. हे 10 टाके हे बटनपट्टीचे आणि काचपट्टीचे जे आहेत आपण या जॅकेटसाठी घातलेले आहेत ते जशी वीण आहे त्याप्रमाणे घालायचे आहेत. त्यामध्ये शेवटपर्यंत काहीही बदल होणार नाही आहे. 10 टाके झाल्यानंतर आपल्याला जे काही टाके कमी वगैरे करायचे जे प्रकार आहेत ते 10 टाक्यानंतर सुरू होणार आहेत. हे 10 टाके झालेले आहेत. मोजून बघूया आपण. 1 2 3 4 5 10. हे 10 टाके झालेले आहेत. आता या ओळीला टाके कमी करायचे आहेत. आणखीन एक सांगायचं आहे ते म्हणजे इथून पुढे मी सगळ्यासाठी व्हाईट धागा वापरणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जर कलर चेंज करणार असाल तर वापरू शकता. तर आता पहिले एकूण 261 टाके आहेत. त्यातले बटनपट्टीचे 10 आणि काचपट्टीचे 10 असे मिळून 20 टाके होतात. मग 261 मधून 20 कमी केल्यावर 241 टाके हे मधले राहतात, बटनपट्टी आणि काचपट्टी सोडून. तर त्या 241 टाक्यांमध्ये आपल्याला 40 टाके कमी करायचे आहेत. तर ते याप्रमाणे करायचे आहेत. दुसरी ओळ आहे ही उलट बाजूला आहे, सगळी उलटच विणायची आहे. तर ते याप्रमाणे प्रत्येक 5व्या आणि 6व्या टाक्याचा 1 टाका करायचा आहे. म्हणजे 2चा 1 करायचा. त्यामुळे बरोबर 40 टाके कमी होतील. तर प्रत्येक 5वा आणि 6वा टाका म्हणजे 1 2 3 4 आणि हा 5वा आणि 6वा टाका आहे. हे बघा 1 1 2 3 4 5. 5 झाल्यावर हे 4 विणले. आता 5वा आणि 6वा टाका आहे तो 2चा 1 करायचा. पुन्हा 4 टाके विणायचे. 1 2 3 4. 4 झाल्यानंतर पुन्हा 2चा 1 करायचा. याप्रमाणे सगळं विणकाम ही ओळ पूर्ण करायची आहे. 4 टाके विणायचे उलट. 2 3 4. 4 झाल्यानंतर पुन्हा 2चा 1 करायचा. मी तुम्हाला थोडे हातापर्यंत बाहीपर्यंत विणून दाखवते, मग कळेल तुम्हाला.
परत 4 टाके विणायचे, 1 2 3 4. 4 झाल्यानंतर पुन्हा 2चा 1 करायचा. उलटप्रमाणेच करायचं आहे सगळं, कारण का उलट ओळ आहे. पुन्हा 4 टाके, 2 3 4. त्यामध्ये भाईचे टाके पण येणार आहेत. 4 झाल्यानंतर 2चा 1 झाल्यानंतर असंच पुढे पुढे करत जायचं आहे. भाईचे टाके पण त्यामध्येच घ्यायचे आहेत. 1 2 हे इथे ओढून घ्यायचं जरा. 3 भाईचे विणताना सुरुवातीला थोडे ओढून घ्यायचे, म्हणजे इथं गॅप पडणार नाही. 4 झाले. आता पुन्हा 2चा 1 करायचा याप्रमाणे. असेच भाईच्या टाक्यांमध्ये पण 2चा 1 2चा 1 4 टाक्यांनंतर करायचे. 1 2 3 4. 2चा 1 केला. आता हे भाईचे करत आहोत आपण. 1 2 3 4 आणि 2चा 1. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. ती म्हणजे इथपर्यंत काचपट्टी येईपर्यंत करायची आहे. काचपट्टीचे 10 टाके विणीप्रमाणे विणायचे आहेत. त्याच्या आधीपर्यंतच 2चा 1 टाक करायचे आहेत. याप्रमाणे ही पूर्ण ओळ आपण करून घेऊया. 4 टाके विणायचे, 2चा 1. याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची, म्हणजे बरोबर 40 टाके कमी होतात. जॅकेटचा योक आता विणायला आपण सुरुवात केलेली आहे. हे बघा, आपण सगळे टाके विणताना बाह्यांचे टाके विणत असतानाच पहिल्या ओळीला एकत्र केलेल्या आहेत बाह्या आणि बाकीचा स्वेटरचा भाग, 2 पुढचे भाग आणि पाठीमागचा भाग असे मिळून एकूण 261 टाके झालेले होते सुईवर. पहिली ओळ आपण विणत असतानाच 2 बाह्या एकत्र केल्या, त्यावेळी 261 टाके झाले. दुसऱ्या ओळीला म्हणजेच उलट ओळीला आपण 40 टाके कमी केले. आता सुईवर 221 टाके आहेत. या 221 टाक्यांचं विभाजन असं असणार आहे, त्यातले पहिले आणि शेवटचे हे काचपट्टी आणि बटनपट्टीचे 10-10 टाके आहेत. म्हणजे 221 होते एकूण टोटल. त्यातले 20 हे बटनपट्टी आणि काचपट्टीचे गेल्यावर मधले जे टाके राहतात 201 हे डिझाईन विणण्यासाठी आहे. यासाठी आपण वेगळा पॅटर्न विणणार आहोत. योकसाठी वेगळा पॅटर्न आहे. हेच टाके पुन्हा आपण विणकामामध्ये कसे विणायचे आहेत हे पाहूया. पहिल्या ओळीला 261 होते. दुसऱ्या ओळीला म्हणजेच मागची उलट ओळ विणताना 40 टाके आपण कमी केले. आता 221 टाके आहेत. 221 टाक्यांपैकी पहिले 10 आणि शेवटचे 10 हे काचपट्टी आणि बटनपट्टीचे आहेत. 220 मधून हे 20 गेल्यानंतर 201 टाके राहतात. त्या 201 टाक्यांमध्ये C1, C2 आणि C3 हा पॅटर्न विणायचा आहे. आपण विणकामाला सुरुवात केली तेव्हा पहिल्या बॉर्डरच्या वरती जी दुसरी बॉर्डर आपण विणलेली आहे ती A1, A2 आणि A3 पॅटर्न त्यावेळी आपण वापरलेला होता किंवा विणला होता. त्यानंतर हा जो पॅटर्न आहे तो B1, B2 आणि B3 आहे. हाताचा आणखीन ह्याचा सेमच. आता इथून पुढे या योकसाठी C1, C2 आणि C3 हा पॅटर्न वापरायचा आहे. तर आता सुईवर 200
21 टाके आहेत. त्यातले 20 टाके हे काचपट्टी बटनपट्टीचे झाल्यानंतर मधल्या 201 मध्ये याप्रमाणे C1, C2 आणि C3 पॅटर्न विणायचा आहे. काचपट्टी झाल्यानंतर C1 साठी 10 टाके हे C1चे असतील. त्यानंतर मधले 190 टाके, त्यानंतर मधले 190 स्टिचेस हे C2 साठी असणार आहेत आणि शेवटचा 1 टाका हा C3 साठी असणार आहे. तर काच पट्टी झाल्यानंतर पहिले 10 टाके C1 प्रमाणे विणायचे. त्यानंतर C2 हा पॅटर्न, पण एक पॅटर्न हा 10 टाक्यांचाच आहे, तर C2चे जे पहिले 10 टाके आहेत तेच 190 टाके संपेपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचे आहेत आणि शेवटी 1 टाका हा C3चा असणार आहे आणि त्यानंतर आपण बटन पट्टी पुन्हा विणायची आहे. तर याप्रमाणे विणकाम होणार. पहिल्यांदा काचपट्टी, त्यानंतर 10 टाके हे C1चे, 190 टाके हे C2चे, 1 टाका C3चा आणि त्यानंतर बटनपट्टीचे पुन्हा 10 टाके. याप्रमाणे आता विणकाम होणार आहे. योकचं हे जॅकेटचा योक आणि म्हणजेच वरचा भाग विणणार आहोत आपण. आणि हे विणत असतानाच मध्ये मध्ये आपल्याला टाके कमी करावे लागणार आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. सुईवर थोडे जास्त टाके आहेत, त्यामुळे जरा मोठ्या सुया वापरायच्या आहेत. तर आता हे आहे काज, ही काचपट्टी आहे. तर आता इथून पुढे आपण मार्कर लावूया, म्हणजे आपल्याला विणकाम करणं सोपं जाईल. तर पहिला टाका एजिंगचा असतो आपला पहिला टाका. पहिला टाका एजिंगचा आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे डिझाईन आहे त्याप्रमाणे काचपट्टी आणि बटनपट्टी विणत जायचं आहे. शेवटपर्यंत हे असंच असणार आहे. काचपट्टी आणि बटनपट्टी ही त्या डिझाईनप्रमाणे विणायची आहे. पहिला मार्कर लावायचा आहे, म्हणजे हे काचपट्टीचे बटनपट्टीचे टाके हे वेगवेगळे होत जातील. 1 2 3 4 5 10 टाक्यानंतर मार्कर लावायचा आहे. त्यानंतर आता C1 हा पॅटर्न विणायचा आहे. त्यामध्ये असं असणार आहे की एक सुलट, आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9 आत धागा घ्यायचा. याप्रमाणे हा C1 हा पॅटर्न पूर्ण झालेला आहे. पुन्हा एक मार्कर लावायचा, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला कळेल की C1 पॅटर्न हा यामध्ये विणला जाणार आहे. आता C2 जो पॅटर्न आहे तो 190 टाक्यांमध्ये विणायचा आहे आणि तो असा विणायचा आहे. एक सुलट, C1 प्रमाणेच C2 आहे, पण पुढे थोडाफार बदल होत जातो म्हणून ते पॅटर्न वेगळे केलेले आहेत. मोस्टली विणकाम हे C1 आणि C2चं सारखंच असणार आहे. काही ओळींना मध्ये एखादा टाक्याचा फरक आहे म्हणून ते पॅटर्न वेगवेगळे केलेले आहेत. तर C2 पॅटर्न आपण सुरू केलेला आहे. पहिला टाका सुलट विणला, आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा धागा आत घ्यायचा. हा एक भाग झाला 10 टाक्यांचा. हेच टाके पुन्हा रिपीट करायचे आहेत. पुन्हा विणूया आपण. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 9 सुलट, 1 2
3 4 5 6 7 8 9 धागा आत घ्यायचा, पुन्हा हा पॅटर्न विणायचा आहे. इथे हे 10 टाके संपतात. हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. तर पुढचे 11 टाके राहीपर्यंत, शिल्लक राहीपर्यंत हा पॅटर्न पुन्हा पुन्हा विणायचा आहे. म्हणजेच 1 सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, 9 सुलट, पुन्हा धागा आतमध्ये घ्यायचा. हे शेवटपर्यंत, म्हणजेच शेवटचे 11 टाके शिल्लक उरेपर्यंत हेच पुन्हा पुन्हा विणायचं आहे. तर आपण करून घेऊया 11 टाके होईपर्यंत. शेवटचे 11 टाके राहिलेले आहेत. आता शेवटचा एक पॅटर्न विणायचा आहे आपण. 11 टाके आणि शेवटचे 10 टाके असे 21 टाके आहेत हे. मी आणखीन एक पॅटर्न शेवटी C2चा हा विणते. तर हा पुन्हा रिपीट करायचा आहे. आत धागा घेऊन 1 सुलट, आत धागा घेतला, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9 आत धागा घेतला. हे बरोबर 11 टाके आहेत. 10 बटनपट्टीचे आणि 1 टाका C3चा. आता इथे मार्कर लावायचा आहे, म्हणजे 2 मार्करच्या मध्ये C2 झाला. आता हा 1 आहे तो C3चा 1 सुलट विणायचा, पुन्हा मार्कर लावायचा आणि हे जे 10 टाके आहेत ते बटनपट्टीचे आहेत. ते ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायची आहे. आपण C1, C2 आणि C3 या पॅटर्नची ही तिसरी ओळ आहे आणि शेवटचा टाका एजिंगचा याप्रमाणे. हे बघा, हे बरोबर 2 2 4 2 6 7 8 9 10 हे 10 टाके बटनपट्टीचे आहेत. त्याच्या 1 टाका आहे हा तो C3चा मधले 190 टाके आहेत ते C2चे, आणि पहिले त्यानंतरचे 10 टाके हे C1चे आणि त्यानंतरचे 10 टाके हे काचपट्टीचे आहेत. तर याप्रमाणे सगळं विणकाम होणार आहे. आता मार्कर आपण ठेवल्यामुळे आणखीन आपल्याला समजायला सोपं जाईल की कुठल्या वेळी कुठला पॅटर्न संपतो ते. तर आता यानंतर चौथी ओळ.